अरे गाड्या उठ ना, दिवस कुठं आला बघ. आता लग्न झालंय तुझं, बॅचलर नाहीस तू. उठ लवकर. अगं आई, लग्न झालं म्हणजे काय गव्हर्नमेंट जॉबला लागलं काय मी एवढं सिरियस व्हायला? अरे काय त्या मोबाईल मध्ये रील बघत बसलाय तू कवाचा? अरे कवर मोबाईल बघतो, उठ ना जरा. उठ बरं. काय करते आईची काय माहिती. अरे आमचं लग्न झालं दुसऱ्या दिवशी रानात गेलतो बैलजोडी घेऊन. म्हणूनच तुम्ही अजून रोमॅन्टिक नाही झाले काय ना? लग्न झालं तरी सुधरून म्हणलं जाऊ रानात. हा काय हो, तुम्हाला काल साखर आणायला सांगितली होती बाजारातून, आणली का? अगं ती विसरलं. हा, बॅलन्स टाकायचं बरं विसरत नाही. अगं ती जीव आहे माझा. आणि मी काय बेसन नेलंय मग? जाऊ वाटत तर रिचार्ज टाकायचा. अगं तसं नाही. लग्नात किती गोड गोड बोलायचे. उठलीस का, जेवलीस का, आता विचारतात वायफाय घेतलास का. हा ग ती लागणारी ट्रेलर होता, आता फुल पिक्चर आहे. तुझा तर पिक्चरच फ्लॉप आहे बघ. काय वहिनी सकाळ सकाळ झाली का IPL चालू? अरे नाही रे, आमची बॅरेट लगची आहे ना, हायलाइट चालू आहे जरा. तुझा तर मित्र काहीच कामाचा नाही बघ. नाही ते कसं आहे वहिनी, मग गावात आहे सांड्या. माझं काम काय फक्त आग लावायचे, शेकायचं निघून जायचं. हा, बघा वहिनी ह्याच्याकडे थोडं निबार घरात घालून मी जातो. निघ तू. गेला कळी लावून. हा रात्रीचं काय तुझं आज. अरे काय झालंय तुमच्या दोघांचं? लग्न जमलेलं कसं काय चाललंय? हा? बघत नाही तुमचं काय कळणारच. तुम्ही लग्न जमवलेलं ना? हा? बरं माझं आयुष्याचं पर ऍक्सिडेंट करून टाकलाय तुम्ही. मला तर वाटलं सेकंड हँड स्कूटरच घेतली. हा तशी तुझ्याला शोरूम पाहिजे तशी. तुम्ही बोलू नका. तू काय बोलत मग मला? बोलूच म्हण. अवघड आहे बाबा, लग्न जमवलं पाहिजे आलं. पोर ऍडजस्टच करा ना. कसं लग्न जमवायचं? मातीत गेलं, माझी दक्षिणा भेटते इकडे काय का फायना, मातीत गेलं. बाबा रानात जायचं सोडून इथं झोपलाय. काय वाटाय तर पाहिजे. ही स्वीट हार्ट कोण आहे? ही स्वीट हार्ट कोण आहे? ए स्वीट ही आपली ट्रॅक्टर फायनान्स वाली आहे ती. ट्रॅक्टर फायनान्स वाली तर स्वीट हार्ट म्हणून फोन नंबर फिट केलाय का? अगं ते कसं आहे माहिती का, तिने माझं लोन अप्रूव्ह केलं ना, म्हणून स्वीट हार्ट नाव सेव्ह केलं. आणि ती माझ्यासाठी देवदूत सारखी आहे माहिती का? फायनान्स वाली स्वीट हार्ट म्हणतो का? अगं तसं नाही, तिने माझं लोन अप्रूव्ह केलं ना, मग ती माझ्यासाठी देवदूत सारखीच आहे ना. बोलूच नको तू माझ्या संग. आणि जा तिच्यापाशी जाऊन राहा. मला नाही राहायचं इथं, मी चालले माहेरी. ऐ पायल, पायल. अगं सुनबाई, काय झालं बाळा? अगं बाळा, संसारात छोटे मोठे भांडण होतच राहते, त्यासाठी बॅग घेऊन घरी पाहिजे. माहेरी चालली मी माझ्या. हा तेच तर म्हणते, हे घर आहे तुझं, माहेरी नको जाऊ तू. आणि त्याला येऊ दे, त्याच्याशी बोलते मी. तुम्ही काय बोलताय? घरात जर प्रेम संपलं ना, तर घर रिकामी रिकामी वाटतं. तू काळजी नको करू, मी समजवते त्याला. तू जाऊ नको, घरात ठेव बॅग. चल ठेव घरात साहेब, बॅग. मला जायचं. हा घरात बॅग ठेव तू. तुम्हाला काय माहिती आमच्यात काय चालू आहे ते? राहू द्या. काय झालं बाळा? परत आलीस तू? काय झालं? त्याला किंमतच नाही माझी बाबा. अरे बाळा, लग्न झालं म्हणजे दोन हट्टी लोकांचं मिलन, दोन हट्टी लोकांनी एकत्र यायचं, त्यालाच जीवन म्हणते. समजून घ्यायचं एकमेकाला. हं? बाबा नाही, आता मला नाही राहायचं तिथं. असं कवर त्यांनी थोडं बोललं की तू रुसून यायचं, मी तुला 4 माणसं जमवून परत नेऊन घालायचं. तुमच्या दोघांचा एक विचार असणं, हे हाच खरा प्रपंच आहे मुली. बाबा तुम्हाला पण काही समजत नाही हो. असं नाही मी बाळा. कोणत्या दुःखात आहे ते. जाऊ द्या. आईला वैतागच झाला बाबा, पोरगी परत आली. काय करावं आता? त्या मध्यस्थीलाच फोन लावून बघावं लागेल आता. आमच्याला आता फोनच लावतो, बोलून घेतो, भेटावं तुम्ही एकदा. हॅलो,
हॅलो बोला की डॉक्टर साहेब. अहो ती पोरगी परत आली राव. काय परत आली? आणि मग काय तर तिसरी वेळ आहे आता ही. मिटवून टाकायचं जरा 4 लोक जमून आपण. अहो सारखं सारखं काय आता करावं गड्या पोरी? कुठतरी मिटवलं पाहिजे. 4 लोक बघणारे बी असते म्हणते पोरगी सारखीच येते. कुठतरी एकत्र बसू 4 चौघ. ती मध्यस्थी लग्न जमावणारा आणा बरं तेवढं. हॅलो बाप्पू. बोला की पाहुलं. अहो ती पोरगी परत आली राव. तुम्ही काय जाचट करता काय? कशाचं जासन सासरवास त्या नवरा बायकोचं काय होतं आता आम्ही तरी काय कोर त्यांच्या ध्यान ठेवायचो. नाही ते आता तिसरी वेळ आहे तिची यायची. कुठेतरी एकत्र बसून मिटू. ते बोलवा कोण मध्यस्थी होत ते. असं कवर चालायचं पाहुणं. हो ना आता झालंय ते मिटवावं लागेल आणि लावावंच लागेल रँकीला. हा ना राव. रडत आली हो पोरगी. चालते येतोय नका टेन्शन घेऊ. नाही या लवकर वाट बघतोय. का लय होत असले का बसलाय? अरे शेखर, बायको खरंच निघून गेली रे माझी. आता अरे बायको काय गावची जत्रा आहे काय वर्षातून एकदा येते? गेली ती आता येत नसती. मी खरंच एवढा वाईट नवरा आहे का रे? तू वाईट नाही, तू प्रेम दाखवत नाही असा विषय. अरे गाण्या तू वाईट नाही, तू प्रेम दाखवत नाही त्याला. पहिलं कसं लग्नाच्या आधी प्रेम दाखवायचा, तसं आता लग्न झालं प्रेम दाखवत नाही. अरे प्रेम आहे माझं, तिला कळत नाही. आता थोड्याफार भांडण होतेच नाही इकडे तिकडे, मग लगेच चालायचं. आता कसं घटस्फोट होईन परत पुढे. आता तिला वहिनीला फोन बिन लाव जरा बघ ते काहीतरी. नाही तू म्हणतो तसंच फोन लावून बघ. फोन लाव. कसं आता पहिलं कसं तू प्रेम दाखवायचा नाही का? अरे लग्नाच्या आधी कसला जीव लावायचा, बायकोला पिक्चरला न्यायचा, DMart न्यायचा. आता लग्न झाल्यापासून तू एकदा तरी शॉपिंगला नेलंय का तिला? अरे ती कधी म्हणलीच नाही, मला काय माहित तिला फिरायला जायचं असतं. म्हणायचं नाही, बायकोचं मन जपावं लागतं. हा ना राव, ते चुकलंच जरा माझं. काहीतरी घे बघ ती लवकर. आता विषय पुढे लय अवघड होईल, वाढन मोकार. नाही माझं लय जीव आहे तिच्यात, आणि तिचं बी आहे माझ्यावर. तिचं आहे की जीव. नात्यात जीव असला की भांडणं होतातच. नाही मी तू म्हणतो तसं बघतो फोन लावून तिला. फोन लाव तिला. आली तिला बोलून देतो. नाराज नको. चल येऊ का मी? हा चालतंय, मी जातो रानात जायचं. हॅलो हॅलो, तिकडेच राहायचं का? यायचं नाही का तुला? नाही यायचं मला. का नाही यायचं तुला? तुला लई गो मोठा आहे. तुला बी लय नाकावर राग आहे. मग असू दे, आपलं दोघांचं नाही जुळायचं. नाही जुळायचं मग प्रेम करून कशाला लग्न केलं माझ्या संग? नव्हतं करायचं, तीच चुकलं माझं. नाही मग माझं लय बरोबर झालंय का? मग माझं बी चुकलंच ना मग तुझ्या संग लग्न करून. हा, मला नाही राहायचं तुझ्या बरोबर. मला घटस्फोट पाहिजे. घटस्फोट पाहिजे ना? हा, ठीक आहे. यासाठीच प्रेम केलं ना. इथपर्यंत साथ द्यायची होती ना तुला. तुला तेवढीच साथ पाहिजे होती ना. तू पहिल्यासारखं राहिलायस का? काय बदललोय मी? अरे सगळं तर बदललाय. ठीक आहे, तुला वाटतंय ना घटस्फोट घ्यायचा तर घे घटस्फोट. हा, परत फोन नको करू बघ मला. नाही करणार. ठेव. आपण मनाला घेतलं असतं तरी मिटलं असतं. तुमचं मध्यस्थी मग त्याला फोन लावून बोलून तरी घ्या. बोलवायचं का त्याला? बोलवा ना मग. आता तुम्ही आमचं बी ऐकणार काय? बरं लावतो. हॅलो बोला की. अहो त्या पोरीचं मिटून टाकू एकदाच. या तुम्ही. आलेत का? सगळे आलेत? अहो सगळे आले, तुमचीच वाट बघतोय पाहुणं. बर लग्न जमवायला मी लग्न मोडायची मोड खायला आलं तरी मी काय लग्न जमव का नाही असं झालंय बाबा तुमच्या या लग्नाने. मला काय करता, यावं लागतंय तुम्हाला. बर आलो. या लवकर. काय होईल मग आता? काहीतरी मार्ग निघेल ना. मार्ग काढावाच लागेल ना. यांचं सारखंच चाललंय हो. 15 दिवसांनी, महिन्यानी. प्रपंच आहे ना, त्या दोघांना करायचं. आपण फक्त समजून सांगणार आहे. अहो एकामेकाला समजून घेतलं पाहिजे त्यांनी. शेवटी कोण आहे सांगा बरं? राम राम. सगळी बैठक मस्त बसली. असं बघून वाटतंय जोडणारे काय नको. राम. मग का रे बाबा, काय झालं तुला? काय नाही, मला काय तिलाच झाली. काय झालं?
तुझं काय म्हणणं आहे बाई? काय नाही, मला घटस्फोट पाहिजे. ही प्रकरण घटस्फोट पण जातंय आज कसं? तुमच्या गावाला काय होतंय? कशामुळे घटस्फोट घ्यायचं मानता तुम्ही? लग्न आधी प्रेम तू चालू होतं, गाडीवर काय हिंडतोय, डिमांडला काय जातोय, पिक्चरला काय जातोय, आता काय बघा? मला कुठं काय झालं? तिला तिसरं काय झालं? काय बाई काय झालं तुला? मला घटस्फोट पाहिजे. अच्छा, घटस्फोट इथपर्यंत जायचं कारण काय? आमच्या दोघांचे लय भांडण झाले. काय थोडंफार इकडे तिकडे होतच ना. अहो तुम्ही पोराचं बाप मानल्यावर तुमचं काय कर्तव्य आहे का नाही? का मध्यस्थी म्हणलं की त्यांनी सगळं भागलं मुतलं सगळंच करायचं. समजून सांगायचं काम आहे. सांगतो पण ती लेकरं ऐकत नाही, करणार काय? अहो तुमची पोरगी म्हणलं बापून कर्तव्य नाही का? पोरीला कुठं माघार घ्यायची, कुठंही करायचं. आहे कर्तव्य, पण ती पोरगी सारखीच यायला लागल्यावर काय करायचं बापाने तरी? पोरगी येते, कवर सांभाळायची, कवर समजावायचं तिला. पोरगी येते, तिचं कारण काय, भांडणाचं कारण काय? भांडणं तशी असेल तर मध्यस्थीला बोलवा ना. हा प्रत्येक गोष्टीला बरं आई बाप म्हणल्यावर समजून सांगायचं कोणी पोरीला. पोरीने कुठंतरी माघार घेतली पाहिजे, पोरं का कुठंतरी माघार घेणार. पोरगी सांगते पोराचं चुकतंय, पोरग सांगते पोरीचं चुकतंय. लग्नाच्या आधी फेडायला बिरायला प्रेम उत्ताव नाही का? बोला तुम्ही काहीतरी बोला घ्या. अहो, तर तेच ना, ती पोरीचं उलस काय झालं ते ती आता मग सासू म्हणते थांब बघू विचारून त्याला आलो थांबत बरं नाही. तुम्ही विचारा की आमचा दोघांचा तिला काही त्रास आहे का? मी सगळे यांचं मी करते, काही माझं घरातलं करते, तिला फक्त त्याला जपायचं, त्याच्यात बी त्यांचे भांडणं. काय बाई काय म्हणतं सासू सासर तुझं? हाय का तुला तुला दोघांचा? नाही. मग त्रास कोणाचा? अय बाबा सांग तुझा काय त्रास आहे? मला काय त्रास आहे? मला म्हणते तुमचं पहिल्यासारखं प्रेम नाही राहिलं. पहिल्यापासून त्याला शेंगा फुटली काय? पहिल्यासारखं म्हणजे कसं? पहिल्यासारखं राहिलाच नाही तो थोडा. पहिल्यासारखं म्हणजे कसं? काय नाही राहिलं म्हणजे आता थोड्याफार घरातल्या जबाबदाऱ्या असतात. हा पण मला नाही दाखवतात एवढं प्रेम तुझ्यावर. मग काय लगेच पहिल्यासारखं नाही राहिलं का? प्रेम आहे माझं तुझ्यावर अजून. दाखवच लागतं का प्रेम? एक फुल घेऊन आलं तरी बायकोला समजतं ना की प्रेम आहे म्हणून. नाही तर सारखं भांडणं भांडणं भांडणं. भांडणं मी नाही तू करते छोट्या हा. छोट्या गोष्टीवर. मला एक कळणार हे कुठे गेलं तुला फुलं आणून दिलं म्हणजे ते प्रेम म्हणायचं का? अहो स्वीट हार्ट म्हणून फोन नंबर भेट केलाय कोणाचा तरी. काय पोराचा बाप म्हणून तुम्हाला शब्द आहे काही? कोण आहे ती? काय प्रकार आहे? अहो तसं काही नाही, सांग रे बाबा. फायनान्स वाली आहे ती. मला काय म्हणायचंय ही आई बापाचं सुद्धा लक्ष पाहिजे पोराव. आहे ना आमचं लक्ष, जवळ आम्ही आहे. तर नाही म्हणतो का? की आज पोरगा काय करतोय, मुलीचं काय चाललंय, ही कुणी बघायचं? आई बापाने बघितलं पाहिजे ना. अहो आम्हाला ट्रॅक्टर घ्यायचंय, हे दोघं गेले होते, त्या बाईचा नंबर घेतला, मग आता तिचा जसा शिव होता का मोबाईलला तसा शिव केला यांनी, काय मनाने असू द्या, टाकलं पण समजून सांगायचं पोरीला आपलं काम आहे तुमचं. नवरा बायकून तुम्ही सांगायचं बाबा बघ आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा आहे, फायनान्स वाल्याचा फोन येतोय, ती मॅडम बोलते. मग आपण थोडं समजून सांगितलं मुलीला कळलं ना. त्या मुलीला काहीतरी वाटतं बाबा काय भानगड आहे, हे असं का भांडतोय, मारतोय हाणतोय, काय रोजचं पहिल्यासारखं नाही. म्हणजे हिचं कारण एकच आहे, पहिलं वेगळं ना आता का वेगळं करायला लागलं? समजून सांगितलं. आता शिकार कर. फक्त स्वीट हार्ट नंबर आल्यामुळे प्रकरण घडते. तर त्याने हाणलं का? नाही. नाही. मारलं का? नाही. मग फक्त स्वीट हार्ट तो विचारायला पाहिजे होतं. सासरा या फोन लावायला पाहिजे होता, चौकशी करायला पाहिजे. सांगितलं का सासऱ्याला? काम करलं असतं त्याचं, विचारलं असतं त्याला. आपण काय म्हणली बापू तसं काही नाहीच आहे ना. तसं काय असतं मग हिच्या संग प्रेमात लग्न केलं असतं तिचं मी. नाव वेगळं काय असेल तसं टाकायचं. अहो यांनी मला सांगितलं त्या फोन त्या बाईचा नंबर आहे का, त्या तसाच नंबर आला, म्हणजे शिव तसंच होतं, तसंच यांनी शिव केलं, ते नावच तसं होतं त्या फोन नंबरला. एवढस भांडण पार घटस्फोटापर्यंत गेलं. काय करायचं? पोरीने कुठंतरी घ्या गैरसमजला असं तोंडा फोडलं पाहिजे, चौकशी केली पाहिजे. सासू सासरे वडील सांगितलं पाहिजे. हे स्वीट प्रूफ काही नाही होतं, तीच खरं करायचं. हा आज कितीतरी संसार मोडत असल्या पुरीच्या चुकीच्या नुसत्या गैरसमजामुळे गैरसमज झाला ते. आज सुद्धा हे प्रकरण टोकाला गेलं असतं. अहो काय भानगडी, पोरीला सांगायला नको, टोकाला नको, काही नाव येत असतं. तीच खरं करायचं का? बरं मी तिची आवजावजी केली, म्हणलं नको जाऊ बाई, पिशवी घेतली, पण ती आपली आम्ही कसा तिला बी लेकीवाणी जीव लावतो, तिच्या पुढे आम्ही बी जात नाही. कसं होतंय बापाच्या दारात पोरगी आली की बापाचं काळीच फुगतंय. विचार करा धडकी करते ना. आपल्यामुळे बाप कसा पण चेहरा पडलाय बापाचा. आज सासू सासरा त्यांना पण काय गावात वाटलं नसेल का आपली सून गेली घर 2-3 वेळा झालं. काय काय चाललंय या असल्या तिला कळत नाही, बापाच्या नावाची बदनामी होती, आमची बदनामी होती त्याच्यात, तिला कळत नाही, तर तिला समजून सांगा. उद्या काय म्हणणं विचारायचं. हा तुझं काय म्हणणं जायचं का नाही? त्याला जर चांगलं राहायचं असेल तुम्ही जायला तयार, नाही तर मला घटस्फोट पाहिजे. घटस्फोटाचा शब्द घ्यायचाच नाही. हा. थांबा तुझं काय म्हणणं बाबा? मग चांगलं राहतो ना मी. आता दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवल्याशिवाय संसार होणार आहे का? अगं बाई संसार आहे ना,
हे भाकरी सारखा असतो, कधी करपती कधी कच्ची राहती, पण उपाशी पोटी कोणी टाकून तर नाही देत ना. एक काम कर, ते कुठल्या पोरीचा नंबर आहे ना ते डिलीट करून टाका आणि परत ते हा, भांडण जाऊ करू. अरे दादा मला काय म्हणायचंय, फोन आला आई बाप्पा समोर बसायचं, बायकोला घ्यायची. अहो काही फायनान्स वाल्याचा फोन आहे, आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा आहे, तुमच्या समोर मी बोलतोय, कशा दिला संशय येईल? हे असे वादावाद चांगलं नाही. बर भेटलं का बाई? अजून काय तुझ्या काय कुशंका आहेत तर शंका? त्या शंका पाहिजे संसाराची उद्ध्वस्त होतात. तुला काय वाटतं कसं वागावं ते, तू सांग कसं राहावं सांग. काय अपेक्षा आहे तुझी सांग. काय नाही, ते माझ्या संग फक्त मित्रासारखं वागा, पहिलं जसं होतं तसं. बरं मी काय म्हणतो, आता मी तुझा नवरा म्हणून नाही, मित्रासारखं परत नवीन सुरुवात करू. एक शेवटचा चान्स दे. आईला म्हणजे घटस्फोट कॅन्सल काय? हा घटस्फोट घेऊ नका आणि मॅच लग्न जमावलं परत सुपारी पण मागू नका. लग्न घटस्फोट झाला आणि द्या पैसे, म्हणजे माझं मार्केट डाऊन गावात. हे लग्न जमावलं सगळी भांडणच होतात, घटस्फोटापर्यंत जातात. काय बघा इथं म्हणजे कोणाला कशाचं बोडकीला केसाचं बरोबर आज लग्न त्यांना जमवलं त्याच्यात सोपं नाही. पडलंय. ठेवा चहा पाणी आता. हा. आले पण गोडधोड आणि करा तयारी चालायची आपल्या घरी. आनंदाने राहा, आनंदाने जा. मग? बापाला कुठलंही टेन्शन आलं नाही पाहिजे. बाळा, तू बी जरा आणि लक्ष दे. बापानं तुमचं कर्तव्य पोरीला असल्या बारीक सारीक गोष्टी खुडून काढल्या पाहिजे तुम्ही. आमचं आज काय? पोरगं वाईफाट नाही हो. हा पोरग सोन्यासारखं आहे ती. त्याला कसलं येसन नाही, आई बापाच्या धाकात ये, बाई पण जीव लावतो. छोटी गोष्ट झाली सासू द्यायचं. सासू देवासारखं कुठला तर असेल. बसा चहा घेऊ जा. आपण पिऊया. पिशू भरा, चला आपल्या घरी. उरक तुझं चहा पाणी करून जावं लागतं. नंबर डिलीट कर. हा लगेच हा करतो. नंबर टाक डिलीट करून बाबा. बाबा असं काय वाग नको, चांगलं वाग. कारण बायका मिळत नाही तर. तुम्हाला जर आमच्यामुळे थोडा गैरसमज झाला असेल किंवा दुःख झाला असेल तर आम्ही माफी मागतो त्याची. आम्ही बी समजून घेणारी माणसं आहेत, भांड्याला भांडं लागतं. बरं झालं आपलं भेटलं. मंडळीला सांगा हे असते व्हिडिओ बघतात आपला, या काय असल्या प्रकारे त्यांचं सुद्धा घटस्फोटापर्यंत छोटेशी प्रकरण गेलेली. गोष्टीमुळं. सांगा त्यांना. बोलू नका लग्न. लग्न बोलून अशी पोरं आता नाही रे, मंडळी, सारखी बघा जपा त्याला. ट्रू कॉलरची एका स्वीट हार्ट मोबाईल लग्न मोडायच्या हो. स्टेपवर घटस्फोटाच्या स्टेप पर्यंत गेलो. तर लक्षात ठेवा, बायको असा संशय घेत असेल, काय होत असेल तर तिथे घरामध्ये मिटवा. घटस्फोट आज बरेच प्रकरण किरकोळ गोष्टी घटस्फोट व्हायच्या स्टेप पर्यंत गेलेले. किरकोळ शुल्लक कारण असतं. संसार हा दोघांचा असतो. कोर्टाच्या दारात जाऊ नका. हा बरोबर. दुसऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या माणसावर विश्वास ठेवा आणि त्याची शहानिशा करून जुळतं करायचं, मोडतं नाही करायचं कधी. मला समाधान वाटलं लग्न जमवतोय, पण असं म्हणलं मला पण नाही ना राहू नाही, देत. बरोबर आहे ना. चला कुठेतरी भेटलं समाधान वाटलं. चला आधी पण ती बॅग. लक्ष ठेवा. हो हो 100%. झाला का चहा? हा काय झालं? चला की. चला चहा ती झाला. पिशवी भरून आली, चला ती चहा घेऊन जा. निघू आपण. चला उठा. चांगलं आहे का असं?